जखर्या याचा 11वा अध्याय. वचन 4 ते 17. नालायक मेंढपाळ. परमेश्वर माझा देव म्हणतो, वधासाठी नेमिलेल्या मेंढरांस चार. त्यांचे मालक त्यांचा वध करीतात व आपणाला निर्दोष समजतात. त्यांची विक्री करणारे म्हणतात, परमेश्वराचा धन्यवाद हो, मी श्रीमंत झालो आहे. त्यांचे स्वतःचे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करीत नाहीत. मी या देशाच्या रहिवाशांवर यापुढे दया करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. पण मी त्यांस एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन. ते देश नष्ट करीतील व मी त्यांस त्यांच्या हातातून सोडविणार नाही. मी वधासाठी नेमिलेल्या मेंढरांस चारिले, मेंढरांतल्या अतिशयीत दुबळ्यांस चारिले. मी 2 काठ्या घेतल्या, एकीचे नाव रमणीयता असे ठेविले आणि दुसरीचे नाव बंधन असे ठेविले व मी त्या कळपास चारिले. मी 1 महिन्यात 3 कळप कापून टाकिले, कारण माझ्या जीवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जीवास माझा कंटाळा आला. मग मी म्हणालो, मी यापुढे तुम्हा चारणार नाही. कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर होऊ द्या. वाचून राहिलेल्यांस एकमेकांचे मांस खाऊ द्या. सर्व राष्ट्रांबरोबर मी केलेला करार मोडावा म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले. त्या दिवशी ती मोडिली तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपांत असलेले अतिशय दुबळे समजले की हे परमेश्वराचे वचन आहे. मग मी त्यांस म्हणालो, तुम्हास बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाही तर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे. तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले. मग यहुदा व इस्राയേल यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडिली. परमेश्वर मला म्हणाला, जाऊन पुन एखाद्या मूर्ख मेंढपाळाची आवते घे. कारण पहा, मी देशांत एक मेंढपाळ आणतो. तो मरावयाच्या लागास आलेल्यांकडे ढुंकून पाहणार नाही. भटकलेल्या मेंढरांस तो धुंडणार नाही. मोडलेल्यांस बरे करणार नाही. धड ढाकटांचे तो पालन करणार नाही. तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्याच्या खुरांचे तुकडे तुकडे करील. कळपात सोडून देणाऱ्या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो. त्याच्या बाहूवर व त्याच्या उजव्या डोळ्यावर तरवार चालेल. त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल. आमेन.